हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी व्हिडिओ बनवायला घेतला याचं कारण असं की मला आज तुमच्याबरोबर माझं काही सकाळचं रुटीन शेअर करायचं आहे. म्हणून आत्ताना आज सकाळी उठल्याबरोबर छान असा दिवस मी सुरू केलेला आहे. कारण मी आजपासून एक नवीन स्वतःच्या आयुष्यामध्ये गोष्ट सुरू केलेली आहे. मी तुमच्याबरोबर काय ती गोष्ट आहे ही शेअर करणारच आहे. पण त्याच्या अगोदर आज मी साडी देखील घातलेली आहे. मी म्हटलं ना, जी गोष्ट आपण छान अशी सुरुवात करतो ना ज्याची, त्या दिवशी सगळीच कामं छान करावीत म्हणूनच आज साडी घातलेली आहे. आणि सकाळी सकाळी काल रात्री आम्ही गेलो होतो मूवीसाठी, पण तिथं काही मूवी पाहिला नाही कारण तिकीट भेटलं नाही. कालच्या ऐवजी ते तिकीट आम्हाला उद्या भेटलेलं आहे, त्यामुळे उद्या जाणार आहे. तर काल रात्री येतानाच काही आम्ही झाडं आणली होती नर्सरीतून, तर ती सकाळी सकाळी लावून घेतलेली आहेत. त्यामुळे आत्ता गॅलरीमध्ये खूप सारा पसारा पडलेला आहे, सगळीकडे माती झालेली आहे, तर ती मला काढायची आहे. त्याचबरोबर सकाळचं माझं काही रुटीन असेल तर ते देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ पाहत राहा आणि त्याचबरोबर आणखी नवीन नवीन काय गोष्टी घडणार आहेत ना, त्या पण मी तुमच्याबरोबर शेअर करत राहणार आहे. त्याचबरोबर अधिक महिना चालू आहे, त्यामुळे अधिक महिन्याची देखील काही खरेदी होणार आहे, तर ती देखील शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की पाहत राहा, स्किप करू नका, कारण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. चला, आता इथं आमच्या ओवीच्या सकाळची सुरुवात तर एकदम निवांत होते बरं का. उठल्याबरोबर टी व्ही चालू करणं आणि टी व्हीवरचे हे कार्टून बघणं हे तिचा आवडीचा उपक्रम झाला आहे जेव्हापासून तिच्या शाळेला सुट्टी लागली. आणि दिवसभर असं सोप्यावरती पसरणं. आता गेले कित्येक दिवसापूर्वी हे सोफा कवर मी टाकले होते बरं का. तसं तर पाठीमागच्या 8-10 दिवसापूर्वी मी हे चेंज केले होते, याच्या अगोदर मी दुसरे टाकले होते. पण गेले 4-5 दिवसापूर्वी आम्ही ज्यावेळेस नारायणगावला गेलतो ना, तेव्हाच आणखी सोफा कवर आणले होते लोकलच्याच दुकानामधून. आणि हे सोफा कवर मात्र एक नंबर भेटलेत बरं का यावेळीचे. जरा कलर आहे याचा कॉफी कलर आहे, पण या सोफा कवरचं जे सूत आहे तर ते खूप छान आहे. मला वाटतं असं ऑनलाईन जर घ्यायला गेलो ना आपण तर असं सूत भेटत नाही, म्हणून ज्यावेळी लोकलच्या दुकानामध्ये आपल्याला हे भेटून जातं. आणि ज्यावेळी सुरुवातीला हे कवर आणले त्यावेळी मला असं वाटलं होतं की जसं आमचा सोफा आहे 3 आणि 2, 3 चेअरचा आणि 2 चेअरचा असा, तर तसे असतील कट पीसमध्ये. पण हा तसा नव्हता, याला घरी आल्यानंतर कट करायचं होतं. त्यामुळं आल्याबरोबर सगळ्यात पहिले तर मला आश्चर्य वाटलं आणि नंतर मग मी हे कट करून घ्यायला लागले. आता हा आहे सोफा कवर 2 आणि 3 या मापात. मग मी सगळे जे कट पीस आहेत तर ते करून घेतले. आणि सोफ्याच्या या कवरचं जे सूत आहे की नाही आणि त्याच्यावरची डिझाईन खूप छान आहे बरं का, एकदम छान रिच लुक देते आणि त्याचबरोबर अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे. म्हणजे मला असं वाटते की याच्यातला जो एक पीस आहे ना तर तो आपल्याला 90 रुपीजला पडलेला आहे आणि मला लागतात 10 पीस लागतात, असे 900 रुपयाचे आम्हाला हे पीस पडलेले आहेत. म्हणजे मला असं वाटतं की अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे. कारण आपण जर इतर वेळी हे सोफा कवर पाहायला गेलो ना तर खूप महाग भेटतात हे सोफा कवर, अगदी ऑनलाईन बघितले तरीही. आणि याच्या अगोदरचे जे सोफा कवर आहेत ना तर मी यात्रेमधूनच आणले आणि ते अक्षरशः मला फक्त 500 रुपयाला 10 पीस पडले होते. पण त्याचं सूत काही एवढं छान नाही, पण हे सोफा कवर कसे दिसतात ते सांगा. आणि बघा, ओवी अशी पसरलीच या सोफ्यावर, एवढंच काम आहे तिला. त्याच्यानंतर सगळी कामं घरातली आवरली आणि नंतर मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले, कारण पुन्हा एकदा मला दाढेसाठी हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. हॉस्पिटलमध्ये आले आणि अगदी 2-2.5 तास इथं देखील गेले. तर आत्ताच मी ओवीला क्लासला सोडलं, त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेले. आज या साईडच्या दाढीची हे करायचं होतं व्यवस्थित, त्याच्यात मधली घाण काढायची होती, ते करून आले. तिथं जवळजवळ माझा 1 ते 1.5 तास गेला. नंतर भाजी मार्केटला गेले आणि भाज्या आणल्या, कारण सध्या भाजीला काय करायचं हे मला डोक्यात नव्हतं. आणि यांचा फोन येत होता की डब्बा कर म्हणून. तर मी इथं मस्त असे ताजे दोडके आणलेले आहेत, त्याच्याबरोबर कोथिंबीर आणली. आणि ओवीचं खूप वेळ झाले चाललंय पनीर भुर्जी कर म्हणून तिच्यासाठी पनीर भुर्जी देखील करणारी. आता शक्यतो मी तुमच्याबरोबर बाकीचा स्वयंपाक नाही दाखवणार, पण पनीर भुर्जी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन त्याची रेसिपी. आणि त्याचबरोबर भेंडी देखील आणलेली. तर असं सगळं मी आणलेलं आहे. आता मी सगळा स्वयंपाक पटापट आवरून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. चला मग. आत्ता माझी इथं मस्त दोडक्याची भाजी बनवून झालेली आहे, त्याबरोबर चपात्या देखील बनवून झालेल्या आहेत. आणि पनीर भुर्जीसाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मग छान असा बारीक चिरून कांदा टाकायचा. कांदा अगदी लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा, कारण जेवढा आपण कांदा छान परतेल ना तेवढंच आपल्याला
ही बुर्जी खाताना छान कचकच असं लागणार नाही. त्यामुळं छान कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो अगदी मॅश होईपर्यंत छान परतून घ्यायचा बरं का, कारण टोमॅटो जास्त वरती दिसता कामा नये. आणि मग त्याच्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर, मिरची अशी पेस्ट करून टाकायची, कारण या पेस्टची चव एक वेगळीच येते आपल्या पनीर बुर्जीला. त्यामुळं ही पण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. मग मसाले डब्यातले काही मसाले म्हणजेच धणा पावडर, लाल तिखट आणि माझ्याकडे इथं ना पनीर मसाला पण होता, तर तोही मी याच्यामध्ये टाकलेला आहे. त्याच्यामुळं आणखीनच या पनीर बुर्जीला चव येईल म्हणून अगदी हे मसाले पण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. मस्त असं स्मेल तर येतोय मला, अगदी छान घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये. आणि त्याच्यानंतर मग ही खिसून म्हणजे तेल छान असं सुटलं ना आपल्या सगळ्या मसाल्यांना, एकदम व्यवस्थित असं चांगलं फ्राय झालं ना, आणि मग सगळ्यात शेवटी आपण बघू शकतो की हा जो मसाला आहे तर तो किती छान असा परतला गेला आहे. मग त्याच्यामध्ये खिसलेलं जे पनीर आहे तर ते टाकायचं. इथं मी 1/2 किलो पनीर आणलं होतं, तर त्याच्यातलं मी थोडंसं ठेवलेलं आहे, कारण ओवीसाठी आणि माझ्यासाठी करणार आहोत फक्त हे, कारण त्यांचे पप्पा सध्या नाहीत म्हणून. नंतर मस्त असं सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये, आणि छान गार्निशिंगसाठी कोथिंबीर देखील टाकून घ्यायची. अगदी 10 मिनटात, मी म्हणते 10 मिनटात आपली पनीर बुर्जी रेडी होते बरं का. एकदम छान पनीर बुर्जी तयार झालेली आहे आणि याचा वास पण खूप छान सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर, याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे. मग मी एका डिशमध्ये काढून घेतलं हे, कारण एवढी डिशभर आजची पनीर बुर्जी रेडी झाली होती. नंतर मी आता ओवी देखील क्लासवरून आलेली आहे, त्यामुळे तिला सगळ्यात पहिलं जेवायला दिलेलं आहे बरं का. तर आता सगळं घरातलं काम आवरून झालेलं आहे. किचन छान असं स्वच्छ करून झालेलं आहे. भांड्यांचं पूर्ण जाळी जी आहे ना तर ती घासून झालेली आहे. त्यामुळे घरातले एक देखील काम राहिलं नाही. कपडे देखील मशीनला लावलेले आहेत. आणि आत्ता फक्त ना 4 वाजताच्या वेळी गावामध्ये जायचं आहे. थोडंसं पालेभाज्या पण आणायच्या आहेत मला, आणि त्याचबरोबर ओवीची सायकल नीट करायला टाकली तर ती पण बघायला जायची. आणि आत्ता काल रात्री जी झाडं आणली होती ना तर त्या झाडांच्या 3 कुंड्या मी बसवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहेत. पण आणखी 2 झाडं आहेत ज्याच्यामध्ये त्यासाठीच कुंड्या आणायच्या, तर ते घेऊन येताना, त्यामुळं त्याचं काही नाही, ते सगळं तेच करणार आहे. त्याच्यानंतर आज मी तुम्हाला सांगितलं ना की मी आज दाढेचं करायला गेले होते. पहिली या बाजूची होती, तर याच्यामध्ये त्यांनी सिमेंट भरलेलं आहे, व्हाईट कलरचं आहे ते. मला पहिलं वाटायचं की हे सिमेंट म्हणजे नक्की काय प्रकार असेल, त्यामुळे मी घाबरत होती, डेंटिस्टकडे जायलाच नको म्हणत होती. पण आत्ता मला काही वाटत नाही, कारण माझ्या जेव्हापासून मी त्या डॉक्टरकडे गेले, त्यांनी माझं हे सगळं केले ना, तेव्हापासून एकदम छान असा फील येते. त्यामुळे मी दुसरी दाढेचं करायला घेतलं. या 2च दाढ्या मला खूप जास्त त्रास देत होता, त्यामुळे मला खाता पण येत नव्हतं. आता याच्यासाठी किती खर्च आला, रूट कॅनलसाठी काय काय प्रोसेस असते, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. एक व्हिडिओ बनवणार आहे स्पेशल. पण त्याच्या अगोदर उद्या एक मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, कारण खूप सारे तुमचे प्रश्न आहेत मला विचारलेत तुम्ही खूप सारे प्रश्न. तुम्ही कुठले आहात, काय जॉब करता, शिक्षण किती, असे कितीतरी प्रश्न आहेत. त्याच्यावरतीच मी उद्या व्हिडिओ बनवणार आहे. आणि तुमचे जरी आणखी काही प्रश्न असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर आपल्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.